नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहे 6:30 आणि इथे बाल्कनीमध्ये बसून माझं सुरू आहे चहा घेणं. तर बघा, सकाळची जी सुरुवात आहे तर ती थोडीशी अशी शांततेमध्ये मी करते. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या थोडंसं कोमट पाणी घेणं किंवा चहा वगैरे घेणं, तर ते इथे छान बाल्कनीमध्ये बसून घेते. इथे बघा, छान अशी पक्ष्यांची ना किलबिल चालू असते आणि हिरवेगार झाडं आणि मोकळं वातावरण. तर ते बघून बघा, म्हणजे एकतर मनसुद्धा प्रसन्न होतं आणि डोळ्यांनासुद्धा आनंद मिळतो आणि डोळेसुद्धा सुखावून जातात. तर त्यामुळे उठल्या उठल्या कुठल्याही कामाचा ताणतणाव किंवा डिप्रेशन घेण्यापेक्षा थोडीशी माझी जी सकाळची सुरुवात आहे तर ती अशा पद्धतीने, म्हणजे रिलॅक्स पद्धतीने मी करते की थोडासा आपला जो दिवस आहे तर तो सुखरूप जावा यासाठी. तर इथे बाल्कनीमध्ये बसून माझा जो सकाळचा चहा आहे तर तो मी घेत आहे. आणि खरं सांगते बघा, थोडंसं सकाळी ना लवकर उठायचं आणि 5 मिनटं 10 मिनटं थोडासा स्वतःला वेळ द्यायचा. कारण बघा, अख्खा दिवस ना आपला कामामध्ये आणि कुठल्या कुठल्या अशा गोष्टींच्या विचारामध्ये जातो आणि सकाळी सकाळी ना माइंड छान असं रिलॅक्स असतं. तर त्यामुळे ना, म्हणजे सकाळच्या 5 मिनटं 10 मिनटं थोडेसे स्वतःला द्यायचे. आणि सध्या तरी माझ्यासाठी ना, म्हणजे मला स्वतःला वेळ देणं, मला तरी स्वतःला म्हणजे असं खूप गरजेचं वाटते. कारण बघा, 2-3 दिवसापासून ना मूड सध्या इतका अपसेट होता. त्याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणारच. आधी बघा, हे जे वाढवणीचं सामान होतं ना तर ते थोडंसं ना वर नेऊन त्यांना सुकत घालते. कारण सध्या आता ना पाऊस म्हणजे कधीच येतो, कधीच ढगाळ वातावरण होतं, तर त्यामुळे हे काही व्यवस्थित सुकलेले नव्हते. तर म्हटलं आजच्या दिवस त्यांना ना थोडंसं म्हणजे ऊन दाखवून देते आणि सायंकाळी किंवा दुपारच्या वेळेला जसा वेळ मिळणार तसं डब्यामध्ये भरणार. तर ते वर सुकवून घेतलं. आणि त्यानंतर मग ना किचनमध्ये ना खूप असा भांड्यांचा पसारा पडला होता. काल सायंकाळी घासलेले भांडे आणि रात्रीच्या जेवणाचे भांडे सगळे असे सिंकमध्ये पडलेले होते. सायंकाळी घासलेले जे भांडे आहेत तर त्यांची बास्केटसुद्धा तिथेच, म्हणजे भांडे काही मी जमवलेले नव्हते. तर 2 दिवसापासून ना मूड थोडासा अपसेटच होता. आणि त्यातल्या त्यात बघा, म्हणजे काल एकतर यांना स्टेशनवर सुद्धा सोडून द्यायचं होतं आणि त्यानंतर मग पुन्हा माझा भाचा वगैरे पण येणार होता. आणि काल म्हणजे हे बघा, शनिवारला ना यांच्यासोबतचे सगळे जे ट्रेनिंगवर गेलेले होते तर ते सगळे इकडच्याच भागातले होते, म्हणजे भंडारा नागपूर या भागातले. तर ते सगळे घरी आलेले. तर हे सुद्धा शनिवारला घरी आले आणि रविवारला त्यांना सायंकाळी निघायचं होतं. तर मधातच दुपारी म्हणजे एका अंत्येष्टीला सुद्धा जायचं होतं. तर आमच्या नातेसंबंधामध्ये एक मुलगा, त्याचं अपहरण करून हत्या करण्यात आलेली. कदाचित बघा, म्हणजे अख्ख्या नागपूरमध्ये ना पेपरमध्ये, सोशल मीडिया, यूट्यूब सगळ्या याच्यावर ना त्या मुलाचं म्हणजे प्रकरण जे आहे तर ते सुरू आहे, अथर्व नन्नोरे नावाचं. तर तो जो मुलगा आहे तर तो आहे आमच्या नातेसंबंधामधला, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या नातेसंबंधामधला. तर त्याच मुलाची बघा, म्हणजे आधी अपहरण झालं आणि त्यानंतर मग हत्या करण्यात आली. तर तो आमचाच नातेसंबंधातला मुलगा. तर यांना अंत्येष्टीलासुद्धा जायचं होतं. तर तेच ऐकून बघा, 2 दिवसापासून ना मन म्हणजे इतका विचलित, म्हणजे मन ना इतकं विचलित होत होतं आणि मूडसुद्धा थोडासा अपसेट होता. आणि त्यातल्या त्यात त्या मुलाची हत्या करून बघा, त्याला 2 दिवस तसंच ठेवण्यात आलं. आणि त्यानंतर मग पावसामुळे, एक तर पावसाचं वातावरण, तर त्याचं सगळं शरीर वगैरे पूर्ण असं फुगलेलं. तर त्याच्या ओरिजिनल फोटवा होत्या. तर त्या म्हणजे हा मुलगा तोच आहे का म्हणून मी मेसेज करून सहजच माझ्या मामे सासऱ्यांच्या मुलाला विचारलं. तर तो मेसेजवरच हो बोलला. आणि त्याच्या ज्या फोटवा होत्या, म्हणजे त्याच्या हत्येच्या नंतर त्याच्या शरीराची जी अवस्था झाली, तर त्या फोटवा त्याने डायरेक्ट त्या म्हणजे माझ्या व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या. आणि त्याच बघितल्याच्या नंतर म्हणजे इतकं ना असं मन विचलित झालं आणि मूडसुद्धा अपसेट झाला, की म्हणजे लोक ना असे खरंच कसे काय करू शकतात, की इतक्या छोट्या मुलाला इतक्या निर्घृण पद्धतीने त्याची हत्या करणे आणि त्यानंतर त्याला एका पोत्यामध्ये कोंबून ठेवलं. पावसामुळे त्याचं जे सगळं शरीर आहे तर ते फुगलेलं. आणि खरं सांगते, त्याचा जो चेहरा आहे ना तर तो इतका विद्रूप झालेला होता, की म्हणजे किती असं ना, म्हणजे इतकं भीतीसारखं म्हणजे मनामध्ये असं वातावरण होऊन गेलं. तर अंत्येष्टीलासुद्धा हेच गेले होते, मी काही गेलेली नाही, कारण माझी काही हिंमत होत नव्हती जायची. तर त्यामुळे हेच अंत्येष्टी वगैरे करून आले. आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक पाणी वगैरे बनवून ठेवलेला होता. आणि त्यानंतर मग सायंकाळी 7च्या ट्रेननीही म्हणजे नैनपूरला जाण्यासाठी निघाले. आणि त्यांना सोडून आली स्टेशनवरून.
आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी थोड्या वेळाच्या नंतर माझा नंदेचा मुलगासुद्धा येणार होता. कारण दुसऱ्या दिवशी त्याला ना राजस्थानमध्ये खाटू श्याम म्हणून बघा एक देवस्थान आहे, तर तिथे जायचं होतं. तर नागपुरातूनच त्याचं रिझर्वेशन होतं. तर त्याच रात्री म्हणजे शनिवारच्याच रात्रीला तो सुद्धा येणार होता. तर तो जवळपास 10-10:30च्या दरम्यान आला आणि त्यानंतर मग आम्हाला जेवण खावण आणि बोलणं चालणं यामध्येच 11-11:30चा वेळ झाला. तर त्यामुळे किचनचं सगळं जे काम आहे तर ते मी तसंच राहू दिलं. कारण एकतर माझं मन अजिबात होत नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज रोज काही आपण असे भांडे वगैरे असे ठेवत नाही. तर त्यामुळे म्हटलं की मूड नाही आहे सध्या आणि थोडंसं मनही विचलित आहे. तर त्यामुळे मग ते राहू दिलं. आणि खरं सांगते बघा, म्हणजे त्या परिस्थितीतून थोडंसं म्हणजे निघण्यासाठी किंवा आपला जो मूड आहे तर तो फ्रेश होण्यासाठी म्हणजे थोडंसं म्हणजे 2 दिवसाचा तरी वेळ मला लागला. कारण त्या फोटोवा बघितल्याच्या नंतर ना मन इतकं विचलित होत होतं. म्हणजे बघा, यूट्यूब आणि गुगलवर सुद्धा त्याची माहिती आहे, पण त्या ज्या फोटोवा आहेत तर त्या सोशल मीडियावर काही दाखवत नाहीत. पण त्याच्या ज्या ओरिजिनल फोटोवा आहेत तर त्या म्हणजे मामे सासऱ्याच्या मुलांनी आणि आमचा एक ना म्हणजे आमच्या समाजाचा एक ग्रुप आहे, तर त्यावर सुद्धा त्या फोटोवा आलेल्या आणि बघितल्याच्या नंतर ना खरंच इतकं मन विचलित झालं. तर त्यामुळे मग मी ते राहूच दिलं भांडे वगैरे सगळे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या हा नंदेचा मुलगा आहे, माझा भाचा. तर तोच सकाळी 9:15-9:30च्या दरम्यान त्याला ना निघायचं होतं. तर त्याच्यासाठी इथे टिफिन वगैरे बनवण्याचं जे काम आहे तर ते माझं चालू आहे. तर म्हटलं चला याला लवकर निघायचं आहे, कारण ट्रेनने रिझर्वेशन झालेलं होतं. त्याच्यासोबतचे सगळे जे मित्रमंडळी वगैरे आहेत तर ते जाणार होते. तर त्यांच्यासोबत हा सुद्धा जाणार होता. गोंदियाला राहते तो, पण तिथून ट्रेन काही म्हणजे होती नाही. तर नागपुरातून ट्रेनचं जे रिझर्वेशन आहे तर ते त्यांनी केलेलं. तर सकाळी तोच त्याच्यासाठी जे टिफिन वगैरे आहे तर ते बनवणं माझं चालू आहे. तर मेथीचे पराठे, साधे पराठे, आलूचं भरीत आणि चटणी. तर असा जो म्हणजे टिफिनचा मेनू आहे तर तो होता. आणि सगळा जो टिफिन आहे तर आधी ना हे सगळं मी थंड करून घेतलं, म्हणजे चटणी, आलूचं भरीत वगैरे. कारण वातावरण बघा, म्हणजे पाऊस जरी येत असलं तरी वातावरण ना अगदी असं ना दमट वातावरण आहे, त्यामुळे ना सगळं हे खराब होण्याची भीती असते. तर त्यामुळे चटणी आणि आलूचं जे भरीत आहे तर ते आधी ना थंड करून घेतलं. आणि त्यानंतर अशा प्रकारे म्हणजे त्याला ना यूज अँड थ्रो असे डबे हवे होते. तर पोळ्या आणि पराठे मी याच्यामध्येच पॅक करून घेतले पेपरमध्ये, आणि बाकीचं जे आहे तर ते यूज अँड थ्रो डबे जे असतात तर त्यामध्ये दिले. त्याला स्टेशनवर सोडून आली, म्हणजे बर्डीच्या स्टेशनवरून त्याचं रिझर्वेशन होतं. तर त्याला स्टेशनवर सोडून आली आणि त्यानंतर मग ना किट्टूचा जो टिफिन आहे तर तो इथे बनवणं चालू आहे. तर बघा, म्हणजे जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं त्या मुलाच्या बाबतीत, तर खरंच ना काही काही लोकांची मानसिकता ना म्हणजे इतकी खालच्या पातळीला गेलेली असते. आणि त्याच्या अगदी घराशेजारचाच तो मुलगा, आणि त्यांनी बघा म्हणजे त्याच्याशी चांगले संबंध त्यांचे, आणि कधीकधी बघा घराच्या जवळचेच लोकांना असे कटकार रचतात आणि अशी म्हणजे असा धोका करतात. तर खरंच लोकांच्या मानसिकतेचं ना काय म्हणावं या लोकांच्या मानसिकतेला आणि काय नाही, खरंच ना म्हणजे खरंच सांगता येत नाही. तर इतकी खालच्या पातळीला आजकाल लोकांची मानसिकता गेलेली. तर चला, असो, जे झालं त्याच्यात आपण आता काहीच करू शकत नाही. सायंकाळच्या वेळेला ना थोडेसे हे जे सगळं सामान आहे तर ते ना मला भरायचं होतं. कारण सगळं असं व्यवस्थित सुकलं होतं हे, म्हणजे रविवारी ना सोमवारी ऊन जो आहे तर तो बऱ्यापैकी तापला होता. तर त्यामुळे हे जे आहे तर ते सगळं इथे डब्यांमध्ये माझं भरणं चालू आहे. कोणतीही गोष्ट बनवायच्या वेळेला बघा आपण ना खूप म्हणजे हौशेने सगळं बनवून घेतो, आणि ठेवायच्या वेळेला म्हणजे जे सामान आहे हे तर हे आपल्याला ना म्हणजे व्यवस्थित असं डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवावं लागतं. आणि त्यावेळेला ना मात्र नेमकी तारांबळ उडते. कारण डबे एकतर ना कोणा डब्यामध्ये काय ठेवलेलं असतं, कोणा डब्यामध्ये काय ठेवलेलं असतं. आणि माझे तरी ना असे नेमलेले डबे नसतात की नाही या डब्यामध्ये हेच राहील किंवा त्या डब्यामध्ये तेच राहील म्हणून. कधी जर डबे खाली झाले तर त्यामध्ये आपण ना म्हणजे दुसरं कुठलंही सामान ठेवून देतो, आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी ते सामान खाली करा, पुन्हा म्हणजे दुसरे डबे शोधा, मग त्या डब्यांमध्ये दुसरं सामान भरा. तर अशी ना सगळी जी तारांबळ आहे तर ती उडते. तर चला, असो, सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या छान अशा सुकलेल्या, आणि शेवयासुद्धा खूप छान बनलेल्या, म्हणजे चक्कीवरच मी दिलेल्या होत्या. तर ते सगळे बनवून ठेवतात आणि घरी आल्याच्यानंतर त्यांना पुन्हा एक थोडीशी जी ऊन आहे तर ती आपल्याला दाखवायची असते.
तर सगळं मस्त छान झालं. चिप्ससुद्धा खूप छान झाले आहेत आणि आलूचे पापड. तर मधुताईंची कमेंट होती की पापड तळून दाखवाल म्हणून. तर हे पापड ना एकदा म्हणजे मी काल परवाच्या दिवशीला हे तळले होते थोडेसे, म्हणजे थोडे सादर होते. तर त्याच्यामध्ये हे तळले तर खूप छान झालेले होते ते पापड. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेलायकॉनसुद्धा क्लिक करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. धन्यवाद. हर हर महादेव.